येवकार तुमकां गोवा 365च्या खाशेल्या कार्यावळीत स्ट्रेट फॉरवर्ड. इलेक्शनाक अजून 1 ते 1.5 वर्स आसा, पूण आम आदमी पार्टीन सरकार घडोवपाची तयारी आत्ताच पासून केला कशी दिसता आमकां. तर ह्या आम आदमी पार्टी आनी गोवा ओवरसीज गोवा गव्हर्मेंट हेंच्या पॉलिटिक्सा भितर आमी चर्चा करतले. तर ह्या विशयाचेर चर्चा करपा खातीर आमच्या बरोबर आसात आप गोवाचे कन्वेनर समन्वयक राहुल म्हांबरे. राहुल बाब, येवकार तुमकां आमच्या कार्यावळी भितर. नमस्कार. नमस्कार राहुल बाब, आम आदमी पार्टी हाली बरीच चर्चेन आसा. जे मेरेन जेन्ना राहुल चड्डा जे मिनिस्टर आसात, एक MLA आसात, तांकां चॅलेंज केल्लो निलेश काब्रालाक ऑन इलेक्ट्रिसिटी मॉडल ऑफ दिल्ली. तेन्नाच्यान बरीच चर्चेन आसा आनी बऱ्योचश्यो प्रॉमीस पासून केल्ल्यो आसा गोंयच्या जनतेक इलेक्ट्रिसिटीचेर बी. आतां कंपॅरिजन कशें गोवा गव्हर्मेंट कसो चलयता आनी दिल्ली गव्हर्मेंट कसो गव्हर्मेंट चलयता. आप दिल्लीन कसो सरकार चलयता आनी भाजप लेड बाय प्रमोद सावंत कसो गव्हर्मेंट चलयता, हेजे भितर तुमी आमकां मातशें कंपॅरिजन दियात. तुमकां सांगचें म्हणल्यार तुमकां सगळ्यांक गोंयकारांक सगळ्यांक खबर आसा, जेन्ना आमचे पॉवर मिनिस्टर निलेश काब्रालान सांगलें की दिल्लीच्यान कोणीय येवचें, आपल्या बरोबर डिबेट करची, सांगचें, स्टडी करची, आपूण सगळ्या फ्लायट तिकीट दिता म्हणून. आमी ती चॅलेंज ताची स्विकार केली आनी आमचो MLA जो आसा दिल्लीचो राघव चड्डा तो आयलो, डिबेटा खातीर मुद्दम आयलो आपयल्लें म्हणून. पण हांगा इतकच अशें कळ्ळें की काब्राल बाब आपल्या बिळान घुसलो. तो डिबेटी घेवच्या शिवाय फक्त तरेतरेची निमित्तां काडली, प्रोटोकॉल जावं ते आपूण MLA तो MLA आपूण मिनिस्टर अशें निमित्तां काडली. फक्त दिसून आयलें की ताका ती चर्चा करपाची नाशिल्ली, लोकांची फक्त दिशाभूल करपाचो हेतू आशिल्लो. ते जावन राघव चड्डा आयलो, सगळे मुद्दे गोंया फुडें मारले. ताणें सांगलें गोंयकारांक की गोंयचो बजेट 1,40,000 प्रत्येक गोंयकाराक सरकार मोडटा, ताचो फायदो आमकां कितें मेळटा हें ताणें दाखोवन दिलें. तशेंच दिल्ली सरकार 30,000 रुपया प्रत्येक लोकां फाटल्यान मोडटा, प्रत्येक पर कॅपिटा एक्सपेंडिचर म्हणटा. आनी तांकां उदक मेळटा 20,000 लिटर फुकट. लायटीचें बील तांकां 200 युनिट पर्यंत फुकट आसता, 400 युनिट जाल्यार 50%. सगळ्या बायलांक इरिस्पेक्टिव्ह ऑफ म्हणटा तूं एज ऑर कास्ट ऑर रिलिजन, सगळ्या बायलांक ट्रान्सपोर्ट फुकट आसता. हेल्थ तांची सुविधा जी आसा ती जगभर चर्चा जाल्या. इवन बाकीचे स्टेट्स जे इंडियन आसा ते एडॉप्ट करूं सोदता हेल्थ मॉडेल दिल्लीचो. हातून मोहल्ला क्लिनीक सगळे फ्री ट्रिटमेंट आसता. तशेंच मल्टी स्पेशलिटी जे हॉस्पिटल्स आसता थंय परत तांकां बरो ट्रिटमेंट आसता. प्रायवेट हॉस्पिटल आसा थंय हॉस्पिटल बेड्स रिजर्व आसा, जे इकॉनॉमिकली वीक लोक आसा तांकां बेड्स रिजर्व आसा. हे दिल्ली मॉडेल जो आसा वो देशभरान सुद्धा चर्चा जाला. इवन युनायटेड नेशनचो सेक्रेटरी जनरल आसा ताणें दिल्लीचो हेल्थ मॉडेल एप्रिशिएट केल्लो आसा. आमकां हे डिबेटान फक्त लोकांक फुडें हाडून दाखोवंक सोदताले, इवन प्रमोद सावंतच्या गव्हर्मेंटाक, की वो आमी इलेक्ट्रिसिटी मॉडेल एडॉप्ट कित्याक करना. आयचीच तुमकां सांगता, आयच्या वर्तमानपत्रांत सुद्धा न्यूज आयल्या की 156 करोड जे आसा पोल सेस ताणें पे केल्लो ना GSW ट्रान्सपोर्टरान. 277 कोटी कॅसिनोक आमी वेव करता. हांगा त्याच बरोबर अशी बातमी येता, साधारण ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, शेकवाले, टॅक्सीवाले हांकां वेवर मेळना. लॉकडाऊन जो पिरियड आशिल्लो एप्रील टू सप्टेंबर, अजून पर्यंत धंदे कोणाचेच वयर येवना. ते मागता आपल्याक वेवर दिया म्हणून. ते वेवर सरकार दिना, पण सरकार कोणाक वेवर दिता, कॅसिनो हांकां वेवर दिता. आमी तांकां दिता हरकत ना, पण सामान्य गोंयकाराक कित्याक ना. पण तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करता तितको फायदो ते सामान्य मनशाकूय दियात म्हणटा, अशें तुमचें म्हणणें. तुम्ही जेंकां रेव्हेन्यू घेता तांकांच तुम्ही बेनिफीट दिता अशें, जेंचे कडल्यान रेव्हेन्यू घेता तांकांच बेनिफीट दिता अशें म्हणणें तुमचें. आमी रेव्हेन्यू कर साधारण गोंयकार पे करता. जेन्ना साधारण मनीस एक मॅच बॉक्स सुद्धा घेतलो तो टॅक्स पे करता. प्रत्येक मनीस आपल्या एकूच टॅक्स पे करता. जो GST पे करता तो सरकाराक वता. आमी इतलें म्हणटा, तुम्ही फक्त सवलत जर कॅसिनोक दिता किंवा एक कोल हाका दिता, ते सामान्य मनशाक कित्याक मेळना. सामान्य मनीस कितें मागता, आपल्या लायटीचें बील जे 400-500 रुपया प्रत्येक म्हयन्याक येता ते वेव कर म्हणटा. दिल्ली जर करता, गोंया कित्याक जावं शकना. त्याच बरोबर सरकार कितें करता, प्रमोद सावंत सरळ फट मारता. तो म्हणटा मिनिमम टू मिनिमम 5,000 आमी प्रत्येक हाऊसहोल्डाक दिता. हांव ताका विचारूंक सोदता, तुज्याच घराक मेळटा जाल्यार पयलीं सांगचें.
तुवें सिटीजन ऑफ गोवा तुझ्याच घराक मेळटालें सांग आमकां. हम्म. बाकीच्या गोंयकारांक खबर आसा आपल्याक काय मेळना म्हणून, पूण इतली फट कित्याक मारप? पूण अश्यो स्किमी आसात 5,000 तो म्हणटा इनडायरेक्टली मेळटा म्हणून, पूण आमच्या गोंयच्या सरकारी स्किमी गृह आधार म्हणात, दयानंद सामाजीक सुरक्षा योजना म्हणात आनी DDSSY ह्यो ज्यो स्कीम आमी गोवा गव्हर्मेंटाच्यो कंपेर करत, कंपॅरिजन टू दीस स्कीम दिल्ली सरकाराच्यो कितें स्किमी आसात? आतां गोवा गव्हर्मेंटचे स्कीम जे पळयशी गृह आधार ते 2,500 दिता, दुसरो आसा 1,500ची स्कीम. ही जर स्कीम मेळटा 2,500 तुका 1,500ची स्कीम मेळना. तातूंत परत तुजे इतलेशे कंडिशन आसा, परत ते लायनीन राव आनी तुमचे कंडिशनां कितलीं आसा तातूंत इन्कम क्रायटेरिया. आनी दुसरें म्हणल्यार मे म्हयन्याच्यान कोणाक ही स्कीम अजून पावूंकच ना. एप्रिलाचो बॅकलॉग हालींच क्लियर केला. आतां लॉकडावनान जेन्ना गरज आशिल्ली लोकांक पयशांची, सगळ्यांचे धंदे वाटला त्या सगळ्यांक खबर आसा, बिझनस ऑपॉर्च्युनिटी कशी नात. त्या टायमार तुमी जर दिवपाक जाय आशिल्ले त्या टायमार तुमी पावना. दिल्लीचे स्कीम जे आसा तुमकां पयलींच सांगले, लायटीचे बील फुकट म्हणल्यार तुमी सेव्हिंग कॉस्ट करा कितले जाता ते. पूण सोशल वेलफेअरान स्कीम कित्याक बायलां खातीर नाल्यार जाणट्या खातीर नाल्यार हेल्थ सॅक्टरान अश्यो? सोशल वेलफेअरान जे विधवा बायले आसा, सिनियर सिटीजन तांकां स्कीम आसा 2,500. फाटीं जे लॉकडावनान जाले सगळे जे हे आसता मेसन बी आसा, म्हणजे गवणे आसता, तूं कन्स्ट्रक्शन आसा, प्रत्येकाक 5,000 रुपया रिलीफ दिले सरकारान लॉकडावन आशिल्ले तेन्ना. हांगा कितें केलें 6,000 काडले आनी तांचेच कार्यकर्त्यांच्या अकाउंटाक घाले. तुमकां सगळ्यांक खबर आसा स्कॅम कितें जालो लेबराचो. थंय प्रत्येक दिल्ली सरकारान प्रत्येकाक 5,000 रुपया दिले. विधवा बायल आसा तांकां मेळटा, सिनियर सिटीजन आसा तांकां वेगळी स्कीम आसा. त्याच बरोबर कोणाक वखदां जाय, मेनली सिनियर सिटीजन वखदां जाय पडटा जाणटेपणाची, ताणें मोहल्ला क्लिनीक वचून वखदां तांकां फुकट मेळटा, ट्रिटमेंट तांकां सगळी फुकट मेळटा. हातूंत कितली सुविधा लोकांक जाता आनी कितलो डायरेक्ट बेनिफीट मेळटा तो कळटा सगळ्यांक मनशाक. हांगा आमी फक्त उलयता, सरकार फक्त उलयता, भाशणां करता. 5,000 कोणाक मेळटा हांव सांगता, सरकार चॅलेंज करता, तुमी दाखोवन दिचे कोणाक तुमी 5,000 रुपया दिल्या. आम आदमी जेन्ना गेल्या इलेक्शनाक रावल्ली तेन्ना 0 सिट्साक हार मानची पडली. आतां फुडली स्ट्रॅटजी कितें? तुमी सेट आसात कशें दिसता? आतांच मातसो तुमी बोवाळ करपाक लागल्या, काँग्रेस पासून फाटीं आसा आनी तुमी प्रॉमिसीस करपाकूय स्टार्ट केल्यात. तुमची इलेक्शन स्ट्रॅटेजी कितें आसतली कमिंग इलेक्शन्स? आतां फाटलें इलेक्शन जे पयलीं सांगपाक आमी तेन्ना नवीच पार्टी आशिल्ली, पयलेच इलेक्शन आमी कंटेस्ट केल्लें. आमकां लोकांनी मागीर सांगून जालें, जेन्ना इलेक्शन जालें तेन्ना लोकां कडेन चर्चा केली, सगळ्या लोकांनी दाखोवन सांगलें आमकां तुमी नवे आशिल्ले. आमी समजूंक शकता आमी नवे आशिल्ले तेन्ना. आतां आमचो ट्रॅक रेकॉर्ड दिल्ली सरकाराचो आसा, आम आदमी पार्टीचो ट्रॅक रेकॉर्ड आसा. आनी सगळ्या लोकांक आमी कान कोपऱ्यान फिरल्या गोंयांत, हांव स्वता फिरला पेडणे ते काणकोण पर्यंत, सांग्या सारख्या रिमोट गांवांत हे लोकांक आम आदमी सरकार दिल्ली कितें करता तें आयकून जाणा. केजरीवाल सरकारान लोकांचो सरकार कसो घडोयला लोकां खातीर ते तांकां जाणीव आसा. सो फाटले पी जे आशिल्ले नवीन आमची पयलो प्रयत्न आशिल्लो. आतां आमकां खात्री आसा सगळे लोक गोंयचे आम आदमी सरकारची वाट पळयता. वाट इतल्याक पळयता, आमी 2015 दिल्ली सरकारान जे सांगिल्लें तें करून दाखयलें. 5 वर्सां जे लोकां खातीर वावरून आशिल्लो, जो एजेंडा आशिल्लो, जो मॅनिफेस्टो आशिल्लो, लोकां फुडें गेलो रिपोर्ट कार्ड घेवन आमी हे मुद्दे मांडिल्ले मॅनिफेस्टोचे, लायट, उदक, ट्रान्सपोर्ट सगळे मुद्दे आमी क्लियर केले. म्हणून भरघोस मतान आमकां परत दिल्लीच्या लोकांक 63 सीट्स दिले. पयलीं 67 आतां 63. हेच मुद्दे घेवन आमी लोकां फुडें वतले आतां लोकांचे गव्हर्नमेंट. पूण दिल्ली मॉडल घेवन तुमी गोंयान दिल्ली मॉडल दाखोवन तुमी गोंयान इलेक्शनाचे फुडें वयपाक आसात. इलेक्शन मुखार वयतले, इलेक्शना मुखार वयतले. दुसरें फाटल्या इलेक्शनान सुद्दां बीजेपीचो कंप्लीट राग आशिल्लो लोकांचो, तो दाखोवन दिलो आनी काँग्रेसीक हाडले. काँग्रेसीन कितें केलें? लोकांचो कंप्लीट विश्वासघात केलो. जो विश्वासघात करून सगळे 17चे 12 जाण वचून थंय तेकले. हांव ताका म्हणटा एक पोल्ट्री फार्म कशें आसता, जाय तेन्ना MLA काडून ताणें बीजेपी करून दिले. काँग्रेस तो आपले स्वताक पांयार मात मारता मारले. देशभर जाला, गोंयांत न्हय, प्रत्येक स्टेटीन जेन्ना जेन्ना बीजेपीक MLA कमी पडल्या ते काँग्रेसीन तांकां दिले. सो काँग्रेस इज नॉट अ ऑप्शन फॉर द पीपल ऑफ गोवा एट ऑल. दे आर ओनली लुकिंग अप टू अप अँड अप मॉडल ऑफ गव्हर्नन्स दे आर लुकिंग अप टू. गव्हर्नन्स आपाचें कितें? सामान्य मनशा खातीर, सामान्य लोकां खातीर. वो मॉडल लोकां फुडें आमी मांडटले आनी मांडत येतले.
आतां नेक्स्ट इलेक्शन डायरेक्ट फायट कोणा बरोबर आसतली? BJP आसा, काँग्रेस आसा, गोवा फॉरवर्ड आहा, आनी तशें आयकूंक येता कितें रेव्होल्युशनरी गोवन्स म्हणटा ती एक संघटना ती पासून पॉलिटिक्सान येवन फुडें सरता. तर तुमची डायरेक्ट फायट कोणाक आसतली? कोण आमची direct कॉम्पिटिटर fight कोण काँग्रेस तुमकां दिसता ह्या भितर? काँग्रेस इज नॉट ऑप्शन एट ऑल. सांगले हांवें आतां लोकांनीच सांगला काँग्रेस आमकां नाका जाता. आमी तांकां दिल्ले ट्रस्ट केले ताणें आमचो बिट्रे केलो. सो डायरेक्ट इलेक्शन जी आसतली ते BJP बरोबर. BJP जे मॉडल आमी फाल्यां आतां डिबेट जातली. BJP मॉडल ऑफ इलेक्ट्रिसिटी, BJP मॉडल ऑफ हेल्थ, BJP मॉडल प्रत्येक जे आसा, BJP मॉडल इज फॉर कॉर्पोरेट लॉबीज, इज नॉट फॉर आम आदमी. अगेन्स्ट मॉडल ऑफ आम आदमी विच इज फॉर अ कॉमन सिटीजन ऑफ गोवा. वो मॉडल आमी लोकां फुडें हाडटली, हाचीच चर्चा जातली, हाजेर आमचे इलेक्शन स्ट्रॅटेजी आसतली सगळें. गोवा फॉरवर्ड फाटीं तेच केलें. पयलीं इलेक्शन जे आशिल्लें तुमकां सगळ्यांक खबर आसा, ते वर अगेन्स्ट द BJP प्रत्येक स्टेटमेंट. मागीर ताणें कितें केलें? गेले तांच्यांनी बिट्रे केलें, मागीर BJP बरोबर केलें. सो लोकांक सगळ्यांक खबर आसा, लोकांक कांय विसरूं ना. दे आर वेटिंग जस्ट फॉर द ऑपॉर्च्युनिटी टू वोट एट द इलेक्शन कमिंग टू 2022. पूण आतां इलेक्शन जाताच, पूण एलायन्साचो पासून एक प्रश्न येता. आतां NCPन हालींच पब्लीक मिटींग घेतलेली. दे डिसायडेड टू सपोर्ट लायक मायंडेड पार्टीज. तुमचो असो कितें विचार आहा इलेक्शनाक लायक मायंडेड पार्टीज बरोबर एलायन्स करून युती करून सरकार घडोवपाचो? आमचो सध्या असो कांयच विचार ना. आमी आम आदमी पार्टी मॉडेल घेवन लोकां फुडें वतले. आतां अशें आयकूंक येता कितें, आम आदमी पार्टी समज कॉन्टेस्ट करीत, इट वील डायरेक्टली बेनिफीट द BJP. आम आदमी फक्त कॉन्टेस्ट करता काँग्रेसीची मतां फोडूंक, अशे आरोप काँग्रेसीचे कांय नेते डायरेक्ट करतात. हे BJPनूच आम आदमी घडला काँग्रेसीक सकयल उडोवंक, तोंडार मारूंक, सकयल हें करपाक. जे काँग्रेसीचे वोटर आहा तेच वोटर फुट्टले आनी आम आदमीक मारतले आनी फटको बसतलो तो काँग्रेसीक. आम आदमी पार्टी केन्नाच गोवोरमेंट फॉर्म करूंक पावचे ना, चान्स मेळटलो तो BJPक, अशे आरोप जातात. हो जुनो आरोप आसा आनी आमी ताका दाखोवन दिला आसा. दिल्ली हो आरोप जाल्लो. अजून पर्यंत काँग्रेस आनी BJP सदांच फायट करता. आप इज अ बी टीम ऑफ काँग्रेस, ते म्हणटा आप इज अ बी टीम ऑफ BJP. हांव सांगूंक सोदता, दिल्ली जे आशिल्ले आमचो होम मिनिस्टर अमित शाह पडचे पडटालो, इलेक्शन पॅम्पलेट हाडटालो. द फायट वॉज कंप्लीटली बिटवीन BJP एंड आप इन दिल्ली. तो पडचे पडपाची परिस्थिती आयिल्ली ताका. सो आप इज नायदर अ बी टीम ऑर ऑफ BJP ऑर काँग्रेस, तांचे भितर झगडूनी. तशें तुका सांगला तशें काँग्रेसीन कितें केलें न्हय तांकां सगळ्या लोकांक खबर आसा. दे वर इनफॅक्ट अ पार्टनर ऑफ BJP. ते कशें गेले, लोकांक बिट्रे करून कशें गेले, 10चे 10 डिफेक्ट जावन कशें गेले काँग्रेसीन, BJP सरकाराक मेल दिवंक. सो इट इज नोन फॅक्ट बी टीम कोण ते. आप केन्नाच कोणा हांचे बरोबर अलायन्स करूं ना. आप इज अगेन्स्ट कम्युनल पॉलिटिक्स ऑफ BJP, against the Congress, and AAP will stand out and make the presence felt in Goa. लोकांक दाखोवन दितले की आप आता मॉडल जो आसा वो लोकांच्या हिता खातीर आसा. पूण असो आरोप जाता कितें तुमी मायनॉरिटीक सामके फोकस करता, काँग्रेसचे जे मायनॉरिटी वोटर्स आसा तांकां तुमी फोडपाचो प्रयत्न करता असो? आमी अजिबात, आमी गोवा फॉर गोवन्स हो कॅम्पेन स्टार्ट करता थोडे अजून स्टार्ट जाल्लो आसा. हातून आमी कितें सांगता, जे सरकारचे निर्णय आसतले ते राजहिता खातीर आसपा जाय. जे सरकार निर्णय घेता ते गोंयकार, प्रत्येक गोंयकाराच्या हिता खातीर आसतले, ना की मायनॉरिटी, ना की नॉर्थ, ना की साऊथ गोवा. इट शूड बी इंटरेस्ट ऑफ गोवन्स. प्रत्येक जे डिसिजन जाता ते आता दिसून येता की गव्हर्नमेंट जो सरकार घेता इज वर्किंग ओनली इन द इंटरेस्ट ऑफ कॉर्पोरेट. तुका सांगले कॅसिनोचे वेवर जाले. आता आज रिपोर्ट आयला GST WTA वेवर येता परत 175 crores आणि पेच करू ना होलसेल. हांगा साधारण मनीस बिल आपल्या लायटीचे पे करना, ताची पावर कट जाता. कोण टॅक्सीवालो आपले लायसन्स पे करना, ताका ते पोलीस हाडयता आनी ताका चलना करता. पण हे कोट्यांनी रुपये पेच करू ना, ताजे सरकार काय जाप विचारना. ताजो इंटरेस्ट जर कंपोनंट घेतिल्लो, हे कॅसिनोचे 277 कोटी हांचे 156 crores, ताजो इंटरेस्ट जर घेतिल्लो न्ही, सगळ्या गोंयकारांक कितलो फायदो जातलो पळय. ताजो इंटरेस्टूच ताणी पे केल्लो, सगळे वेवर जावपाचे, सगळे लायटीची बिलां म्हणटू, टॅक्सीचे फी चलना म्हणटू, सगळे लायसन्स फी. तर ही आतां आमची चर्चा जाली. आमी आतां फुडची चर्चा फुडें व्हरयाच, पूण त्या पयलीं घेवया एक ल्हानसो विसव.
विसवा उपरांत परत एकदा येवकार. राहुल बाब, तुम्ही जाणा आसतले गोंय पेट्टा कोळशाच्या इश्यूचेर विशयाचेर डबल ट्रॅकिंग अँड कोल हँडलिंग, आणि आप पासून आम आदमी पार्टी पासून तेको दिला लोकांक जे ह्या प्रोजेक्टांक विरोध करता ताका. तुमचें कितें म्हणणें डबल ट्रॅकिंग आनी कोलाचेर? आमचें म्हणणें, सरकारान जे आसा गोंयच्या सरकारान जे पॉलिसी डिसिजन आसा ते गोंयच्या हिता खातीर घेवचे, गोंयकाराच्या हिता खातीर घेवचे. आमची मुखेलमंत्री कडेन मागणी आसा, हो कोल प्रोजेक्ट गोंयच्या लोकांक कसो बेनिफीट जाता हें आमकां सांगचें. ताजेच वांगडी मंत्री, ताजेच कॅबिनेट मिनिस्टर सांगता कोल प्रोजेक्ट नाका. ताजेच वांगडी मंत्री म्हणटा हो कोल प्रोजेक्ट बंद करपा जाय. पूण आमी तांकां सांगता तुमी अशें म्हणून जावचें ना. हांगा तुमी म्हणटा कोल प्रोजेक्ट नाका, तुमी ते मिनिस्ट्रीन कितें करता? तुमी मंत्रीपद सोडा, लोकां बरोबर या. हो डबल ट्रॅकिंगचो फायदो कोणा खातीर जाता? बाब काब्राल सांगता आपूण इतल्या टनेज व्हरचो ना, हें व्हरचो ना. अरे सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी आसा, तूं तेन्ना कितें करतलो? आतां तुजी वेळ सांगपा लोकांक आपल्या ही पॉलिसी नाका, आपल्याक हें डबल ट्रॅकिंग नाका. आमी फक्त लोकांक सांगता, सरकाराक सांगत आसा हो कोल ट्रॅकिंग कोणाक फायदो जातलो? फक्त अडानी आनी ते कोल माफियाक जातलो. गोंयच्या गोंयकारांक कितें फायदो आसा? फक्त पोल्युशन मेळटलें. पोल्युशन जाल्यार हांगा टुरिजम 40% ऑफ द पॉप्युलेशन डिपेंड ऑन टुरिजम. आतां फाटीं टुरिजम मास्टर पॉलिसी तातूंत मेन्शन केल्लें आसा 40%. आतां मायनींग बंद जालांच, आतां उरिल्ले 40% जे लोक टुरिजम आसा हे कोल पोल्युशन जाल्यार टुरिजम बंद जातलेंच. तेन्ना मागीर लोकांनी कितें करचें हांगा? पूण विशय असो कोळशा शिवाय आमकां लायट मेळना म्हणटा, अँड वी आर एक्सपोर्टींग लायट फ्रॉम द अदर स्टेट्स. लायट तरी जाय, लायट जाल्यार कोळसो जाय अशें तेंचें म्हणणें. आतां जगभर कितें चल्ला? रिन्युएबल एनर्जीचेर चल्ला, सोलर एनर्जी, बाकीचे खूब ऑप्शन आसा. तुमी एक्सप्लोर कित्याक करना? हो तुमचो वेळ आसा एक्सप्लोर करपाची. कोल इज आउटडेटेड नाव. आतां एक कोल येता ऑस्ट्रेलियाच्यान, थंय ऑस्ट्रेलिया सुद्दां प्रोटेस्ट चलता कोल काडटा म्हणून. आतां फोकस जाला रिन्युएबल एनर्जीचेर. तो आमी घेना, तो आमी विचार करना. पूण मोदी म्हणटा वी शूड फोकस ऑन रिन्युएबल एनर्जी म्हणटा, आणि हांगासरूच सगळे कोळशाचेर डिपेंडंट आहा. तुमचें कितें म्हणणें? आमचें म्हणणें, गोंयांत कितलो कोल जर आसा रे, कोल येतालो हाज्या पयलीं सुद्दां. गोंयाचो रिक्वायरमेंट कितलो आसा कोलाचो तितलो तुमी हाडा. तुमकां हाडूंकूच जाय जाल्यार रिन्युएबल एनर्जी एक्सप्लोर करा. आतां वाय इज गोवा मेड इंटू कोल हब? सगळो कोल हांगा येवन येतलो. एमपीटी वयल्यान मागीर तो सागरमाला प्रोजेक्ट आसा, सगळे आमचे हिंटरलँड वॉटरवेज आसा ते वाट लागतले. थंय तुमी ड्रेजिंग करूंक सोदता. सो वाय इज गोवा बीइंग मेड इंटू कोल हब जस्ट फॉर अ फ्यू कॉर्पोरेट गायज? हांगा तुमी हाडटले थंयच्यान एमपीटी वयल्यान ते ट्रान्सपोर्ट करतले. सो वॉट इज द रिक्वायरमेंट? वॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ कोल फॉर गोवा? एसेस दॅट फर्स्ट. लोकांक फुडें सगळें सांगा तुमी फॅक्ट्स कितें आहा ते तुमी सांगिना, फक्त दिशाभूल करता. प्रत्येकदा वेगवेगळे स्टेटमेंट करता. तुमचे कॅबिनेट मिनिस्टर म्हणटा आमकां कोल नाका, सरकार म्हणटा आमकां ना, आमकां इतलोसो कोल हाडटलो, आमकां ना इतलो कोल. काल तरेतरेचे स्टेटमेंट येता. पूण थोडे म्हणटा कितें कोल म्हणटा तो अचानक बंद करूंक जायना, लो बंद करतले अशें सुद्दां सरकारा कडल्यान आयकोंक येता. तुम्ही फॅक्ट्स म्हणा, सरकार लो हाय ते आमकां नाका. तुम्ही फॅक्ट्स म्हणा कितें जाय ते. आतां सगळें जाला पळय, सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटान सगळे तुमचे पॉलिसी ट्रस्ट केला. मुखेलमंत्री गोंयकाराचो, ताणें उबे आपल्याक ताणें सांगपा जाय बाबा रे आमकां कोल नाका, लोकांचो इतलो विरोध आसा कोलाक. आमी फाटीं सांगिल्लें का पंतप्रधान मिटींग घ्या, सगळ्या गोंयकाराची एक रेप्रेझेंटेशन घ्या. ते ताणें अजून पर्यंत करून पावूना. परत ताका सांगूंक सोदता हांव, तुमी गोंयच्या लोकांक सांगा why is this coal required? Why is Goa being made into a coal hub? What is the benefit of this coal project to Goa? हे तुम्ही सांगा लोकां फुडें. ते अजून कोणूच सांगपाक तयार ना. मागीर कितें म्हणटा डबल ट्रॅकिंग जावं ते पावर ट्रान्समिशन, मागीर तुजे एमपीटीचे एक्सपेन्शन. इट्स नॉट इंटररिलेटेड. हाऊ इट इज नॉट इंटररिलेटेड? दिस ऑल इफ यू सी सगळें तुमी जिक्सॉ पदल कशें आहा ते सगळें जर बरोबर बसयल्यार पिक्चर इज व्हेरी क्लियर. कित्या खातीर आसा आनी कोणाच्या हिता खातीर आसा. पूण फाल्यां आम आदमी पार्टीचें सरकार येत जाल्यार गोंयांत, तर आम आदमी पार्टीची भुमिका कितें आसतली अगेन्स्ट कोल? आमी ताजे क्लियर सांगले आसा डबल ट्रॅकिंग अजिबात नाका. आमी पयलीं फॅक्ट्स जाय पयलीं एसेस करपाक प्रत्येक गोष्टीचे. आमी काल सांगला अशें फाटीं विथइन 48 hours लायटीचे बिल माफ जातलेच. कोलाचे सुद्दां एसेसमेंट पयलीं करपाक जाय कितें तें. आनी आमी सदांच सांगता आम आदमी पार्टीची पॉलिसी आसतली गोवा फॉर गोवन्स. जे गोंयच्या हिता खातीर आसा ताजे खातीर पार्टी वावरतली.
जे गोंयकारांच्या हिता खातीर आसा त्या खातीर पार्टी वावरतली. हम्म. The whole agenda will be Goa for Goans, not Goa for any corporate lobby, not Goa for any person who wants to make use of Goa all this for to increase pollution or whatnot. That way. ओके. So Goa तर, for Goans will be the broad thing line. या तर आता विषय असो आता कोरोनाचो. कोरोना पयला दिल्ली म्हणटा तो सामकेच अफेक्ट जाला कोरोनान आनी गोंयांत तेन्ना मातशें हें जालें पूण पॉप्युलेशन आमी कंपेर करीत गोवा पॉप्युलेशन वायज वर्स्ट अफेक्टेड आहा आनी दिल्ली पॉप्युलेशन वायज इतको फरक पडना पूण आतां पळोवंक गेल्यार थंय सामकें पेट्टा सिच्युएशन कोरोनाचें. केसी पासून वाडिता, थर्ड वेव पासून हीट जाल्ले अशें म्हणटात. दिल्ली हेका फायट कशी करता कोरोनाक आनी कंपेर टू गोवा गव्हर्मेंट आनी हेंचें कंपेरिजन कशें तुमच्या भितर? आता दिल्ली गव्हर्मेंट सांगपाक सो दिल्ली इज अ वास्ट स्टेट. The population पयली 2 crores थंयच आसा. प्लस इट्स प्लेस वेर पीपल फ्रॉम अदर नेबरिंग स्टेट्स कम टू. आता फाटीं कितें जालें, दिल्लीच्या भायर जे फार्म्स आसता पंजाब म्हण तूं, उत्तर प्रदेश, हरियाणा ते स्टबल बर्निंग जाताले. हय. ताजे त्या पोल्युशनान केसी वाडल्यो, टेम्परेचरूय कमी आशिल्ली दिल्ली. बट द मेन पॉयंट इज दॅट हाऊ डीड दिल्ली गव्हर्मेंट टॅकल इट. फर्स्ट ऑफ ऑल बेड्स आर रिक्वायर्ड. सो दिल्ली गव्हर्मेंट सगळें एन्श्युअर केलें तांकां एड्युकेट बेड्स आसा. एक मोबायल ऍप तयार केलें, ते पयलीं तयार केल्लें. ते मोबायल ऍपार लोकांक कळटा खंयच्या हॉस्पिटलांत कितले बेड्स आसा ती. हांगा थंय धांवचें पडना तांकां. सो मोबायल ऍपार ते लोकांक कळटा आपल्याक खंय बेड्स अवेलेबल आसा ते. सो दॅट वॉज अ वेल प्लॅन्ड स्ट्रक्चर. पयलीं लोकांक बेड्स अवेलेबल करून दिवप. प्लस टेस्टिंग फेसिलिटी इम्पॉर्टंट आसता. मोहल्ला क्लिनीक जे आशिल्ले थंय टेस्टिंग फेसिलिटी अवेलेबल केल्यो लोकांक. प्रत्येक गांवा वाठारान आसता पळय मोहल्ला वाडो म्हणटा ते तांकां मोहल्ला क्लिनीक करून लोकांक सांगलें तुमी टेस्टिंग. तेच गोंयांत तुमी पळया टेस्टिंग कितलें कमी जालां. आमी मागत आसा सरकारा कडेन तुमी टेस्टिंग 800, 1000, 1500 रेंजान आसता. तुमी टेस्टिंग वाडया. टेस्टिंग तुमी कित्याक वाडयना? पूण काल 1000 टेस्ट केल्ल्यो पूण गोंयान 1000 टेस्ट केल्ल्यो. बुलेटीन पळयात 1000 टेस्ट जाता आनी 100च्या भितर असो आंकडो आसता. आनी 2 दीस जाले देस पासून कमी आहा. दिल्ली पासून पयल्या देस वाडटा आनी गोंयान पयल्या ह्यो केसी मातश्यो डिक्लायनाचेर आहा. म्हणल्यार 100 भितर 100 टेस्ट पॉझिटिव्ह टेस्ट जाता. तुम्ही मिलियन टेस्ट काढत नाही ते फिगर पळय दिल्लीचे बरे आसा. मिलियन टेस्ट म्हाका आतां कित्याक खबर ना पळोवन मागीर तुका सांगता. मिलियन टेस्ट आसा ते दिल्लीचो रेट चड आसा. जे टेस्टिंग आसा तशेंच रिकवरी रेट आसा पळय ती चड आसा. डेथ रेट कमी आसा दिल्ली कंपेर्ड टू गोवा. कालूच फॅक्ट्स आयले पेपरान. एक्झॅक्ट फिगर घातले आय कांट just fly off the figures. But these are the reality where Delhi testing is more, death is less. पण लोक कितें बेसिकली वयता हॉस्पिटल बेड्स कितें आसा ते. आतां गोंयांत सद्या केसीस हे कमी आसा म्हणजे हॉस्पिटल बेडान बी. हांव स्वता कोविडच्यान रिकवर जाला. दीस इज द सेकंड डे हांवूच रिकवर जाला कोविडच्यान. कळ्ळें. सो मेन थिंग इज वॉट द टेस्टिंग. आमी सरकार आतां कॅसिनोचून बी पळयला केसीस कशे वाडटले ते कळटलें आतां लोकांक. पण वायज सरकार टेस्टिंग कित्याक वाडयना तें अजून समजना. इट्स हाय टायम टू इन्क्रीज द टेस्टिंग. मेक टेस्टिंग एक्सेसिबल. मोबायल व्हॅन तुम्ही तयार केल्या लोकांक टेस्टिंग करपाक. वाय पीपल हॅव टू गो टू स्पेसिफिक सेंटर्स. गांवांनी मोबायल जर व्हॅन तयार केली वेर दे कॅन डू द टेस्टिंग एंटीजन टेस्टिंग केली इट विल मोर बेनिफिशियल फॉर पीपल. लोकांक कुयदाद घेवंक मेळटली आपल्या हेल्थाची. आतां परत पॉलिटिक्सार येवया. एल्विस गोम्स, प्रदीप पाडगांवकर हे म्हणटा ते फुडारी आपाचे फेस म्हणटा ते अचानक रिजायन जावन आम आदमींतल्यान भायर पडले. विशय कितें इशू कितें तेंचो भायर पडपाचो हेज्या बद्दल कांयच सांगूंक ना कितें ते. हेंचे भायर पडपा फाटल्यान कारण कितें? प्रदीपाचें म्हाका दिसता ताचें वैयक्तीक कारण आशिल्लें. तो कोविडच्या तेन्नाच रिकवर जाल्लो आनी ताचें वैयक्तीक कारण आशिल्लें. आतां एल्विस इज स्टील इन द पार्टी. कळ्ळें. आनी देर आर डिस्कशन्स. सो आनी फायनली कितें आसता प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॉल आसता तो. तो अजुनूय पार्टीन आसा आनी द डिस्कशन्स आर स्टील ऑन विथ देम. ओके. आनी आय हॅव नो डाउट दॅट ही विल बी बॅक विथ अस. ओके. सद्या मातसो हातून आसा तो विचार मोडान म्हणटा तो. आतां असो विशय चर्चेक येता कितें अशे आरोप जाता गोंयान जी आम आदमी पार्टी आसा द पार्टीचो स्ट्रक्चर आसा द गोवा ब्लॉक आम आदमी पार्टी इज कंट्रोल्ड बाय दिल्ली बाय द केजरीवाल
आनी दिल्लीच्यान कंट्रोल करप तांकां बरें दिसना म्हणून एल्वीस गोम आनी पाडगांवकर भायर पडलो असो आरोप जाता. रियली इज दिल्ली इज कंट्रोलिंग आप इन गोवा? सांगपाक म्हणल्यार म्हाका जे कन्व्हिनर कित्याक एल्विसान जेन्ना सांगलें आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर फोकस करपा जाय म्हणून, सो ताकाच दिल्लीच्या टिमीन विचारलें तूं नांव सजेस्ट कर आनी एल्विस बाबा म्हजें नांव सजेस्ट केलें कन्व्हिनरा खातीर. सो वी हॅड अ कॉल मायसेल्फ एल्विस अँड पर्सन फ्रॉम दिल्ली, ऑब्झर्वर आसता ताजे बरोबर. सो आय एक्सेप्टेड दीस पोजिशन एज अ कन्व्हिनर ओनली वेन एल्विस कन्सेंटेड टू इट. ताका बाग काडून गेलो तशें अजिबात ना आनी ताकाय ताणेंय सांगलां तें. ओनली वेन इज सेड राहुल I am working on the ground in Kunkoli, I want to work there over there. Okay. Then I accepted being a convener. So I want to assure everybody, our volunteers and every people of Goa, this is what it is. Only when Elvis confirmed to it, then I accepted being a convener. So हातून फक्त कितें आसा विरोधाच्या मातशें तें चूल लावप आसता. सेंट्रल आमचे सेंट्रल हें तशें ना की हाय कमांड तांच्या पार्टीन चलता, काँग्रेसीन बीजेपी. आतां तुमी पळयशी ऑब्झर्वर जे आसा ते दोगूय जाण कर्नाटकचे. म्हादयचे प्रश्न केल्यार दोगांचे तोंड बंद पडटा. म्हादय विकून काडल्यात ताणेंचे दोगांनी ऑब्झर्वर हाडून. ओके, पूण आतां असो आरोप जाता आम आदमी पार्टी म्हणटा ती भायल्यांची पार्टी. आतां गोंयान इश्यू असो जाला, उदक लायट आसात पूण इन्फ्लक्स ऑफ मायग्रंट्स म्हणटा तो एक व्हडलो इश्यू जावन पडला आतां गोंयान. अशें म्हणटा फाल्यां जर आम आदमी पार्टी येयल्ली, दिल्लीकारांचो इन्फ्लक्स वाडटलो, तेंचो बिझनस जातलो, गोंयकारांक काय फायदो जावचो ना, दिल्लीकारांक फायदो जातलो. कसो कितें? ना तेंचो आरोप कितें, आमकां नाका मायग्रंट्स, जेन्ना मायग्रंट्स येतले गोंयान दिल्लीचो हे जाल्यार कित्याक आम आदमी पार्टी गोंयान दिल्लीच्या हायकमांडाचेर एक्ट करता. फाल्यां गव्हर्मेंट समज आम आदमी फॉर्म जालो जाल्यार दिल्लीच्यान तांकां कंट्रोल जातलो असो तेंचो आरोप. आनी आरोप कोण करता ते तुमी जाणात. आतां मेन आसा कितें, काँग्रेस बीजेपी ते आयकना. आतां मायग्रंटचे इश्यू आसा पळय, जे लिगली काम करून येता. आतां गोंयकार आमचे भावूय ते बाकीच्या स्टेटान आसा. कर्नाटकान आयटी जे पळयशी गोंयकार खूब आसा आमचे इंजिनियर भाव. महाराष्ट्रान आसा, देशभर आसा. ते आमचेच भाव जेन्ना ते काम करून वता लिगली, ते योग्य न्हय. तशेंच भायले जे लोक आयले लिगली काम करपाक, गोंयचे एथॉस घेवन व्यवस्थीत लिगली काम करता, आमकां दिसना ताणें इलिगल कितें आसा भितर. पूण मायग्रंट्साच्या नांवार उजो पेट्टा, त्या उज्याची ढग आम आदमी पार्टीकूय बसला. नाही, उजो पेटप इम्पॉर्टंट न्ही. कितें आसा उजवाड दाखोवप इम्पॉर्टंट. आमी लोकांक उजवाड दाखयतले, कितें ऑपॉर्च्युनिटी लोकांक आसा ते. उजो करून काय जावपाचें ना. उजो करून सगळ्यांचे वाट लागतले उज्यान. उजवाड दाखोवप इम्पॉर्टंट. लोकांक उजवाड दाखोवन तांचे बाबा कितें हीत आसा, तांकां खातीर लोकां खातीर तरणाटे जे भुरगे आसा तांकां पॉलिसी कितें रोजगारा खातीर, स्वताचे ओन बिझनस करपाक हो उजवाड दाखोवप इम्पॉर्टंट. उजो लागून सगळ्यांचेच नश्ट जातले. ओके, उजो लागून कोणाचें बरें जावचें ना, सगळें नश्ट जातलें. उजवाड दाखोवप इम्पॉर्टंट. तर ही स्ट्रेट फॉरवर्ड चर्चा सत्र हांगा सोंपता. राहुल बाब, तुमी आमच्या कार्यावळी भितर येयलेत आनी ह्या विशयाचेर चर्चा केली, ताका लागून आमी तुमचे उपकार मानतात. देव बरें करूं. तर ही जाली आमची राहुल बाबा बरोबर चर्चा. तर पळयत रावात गोवा 365 आनी स्ट्रेट फॉरवर्ड. मोग आसचो.